नमस्कार मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आपल्याला टॉप सिक्रेट ह्या गुलाबाची बाग दाखवत आहे. आपण मागच्या वेळेला जी ड्रिचिंग घेतली, जी खताची ड्रिचिंग घेतली, त्या ड्रिचिंगची मेहनत फळाला आली. मागच्या वेळेस तुम्हाला मी एक झाड दाखवलं होतं, की ते सांगितलं होतं की 99% गेलं आहे. ते झाड दाखवतोय मी तुम्हाला. हे बघा, हे ते झाड आहे. 99% गेलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. सगळं हे बघा जळून गेलं होतं. आणि त्याचा फुटवा तुम्ही बघू शकता किती आहे ती. म्हणजे अशी पॉवर त्या खताची आहे. खात म्हणजे काय लय मोठा खात नव्हता, लय नामांकित खात नव्हता ते. साधारण स्वतः फुटव्याची संख्या बघू शकता कशी आहे. बघा खालून कसे पोगार आलेत. मागच्या वेळेसच कट केले ते मी. एक 4 दिवसापूर्वी सगळे कोंबे काढले होते मी खालचे. कलमच ठेवलं होतं. तर परत हे असं एवढं परत अजून हे झालेलं आहे. म्हणजे अजून खालचे काही थोडे बारके झाडं दाखवतो. एवढी सुंदर बाग आणण्याच्या पाठीमागे आमचे मार्गदर्शक सुजित भैया ढवळे यांचं मार्गदर्शन असतं मला. आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच आपण हे सगळं म्हणजे बाग केलेली असते. सुजित भैया ढवळे यांचा डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर टाकलेला आहे. कोणाला रोपं पाहिजे असतील झेंडूची, शेवंतीची, गुलाबाची, कुठलीही असो, फळ लागवड बी असेल, त्याची बी अधिक माहिती, त्याची रोपं, खात्रीशीर गॅरंटीची रोपं, सगळी रोपं तुम्हाला त्यांच्याकडून मिळून जातील. आणि वरतून मार्गदर्शन तुम्हाला खूप चांगलं मिळेल. त्यानंतर हे एक झाड आहे, गेलं होतं पूर्ण. ह्याची काडीसुद्धा हिरवी झाली. आणि ह्याचा एवढा फुटवा सुरू झाला. एवढा फुटवा आहे त्याला आता. जरी समजा तुम्ही नंबर नोट डाऊन केला नसेल तरी पण मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर त्यांचा टाकतो. तुम्ही कुठलीही माहिती, कुठलीही तुमची जी अडचण असेल फळबागेबद्दल, फुलबागेबद्दल, तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं काही झाडाचा फुटवा झालेला आहे असा. कळ्याची पण संख्या खूप जास्त आहे मित्रांनो. कळ्या आता सध्या तरी आहे माल चांगला, म्हणजे कळ्या मी सारख्या तोडायला लागलो याच्या. तरी पण एवढ्या कळ्या ह्याच्यात झालेल्या आहेत. झाडाची हाईट वाढायला सुरुवात झाली मित्रांनो आता. सुजित भैया ढवळे यांच्या मार्गदर्शनाने हे सगळं प्लांटेशन खूप छान आहे. आपण जेवढी झाडं आणली होती त्याच्यापैकी एक 3-4 झाडं फक्त जळाली आहेत. बाकी एकही झाडाला मर लागली नाही किंवा एखादी झाड मेलं नाही. ती आणतानाच कुणकुवत असल्यामुळे ते झाडं लवकर लागू झाली नाही ती, त्याच्यामुळं ती झाडं मेली. मित्रांनो, अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये सुजित भैया ढवळे यांचा नंबर टाकतो. आपली गुलाबाची झाडं, पेरूची झाडं, डाळिंबाची झाडं, शेवंती, व्हाईट आहे, येलो आहे, पिंक आहे, जसे पाहिजे तसे कलर त्यांच्याकडे मिळून जातील. त्यांच्याकडं झाडासोबत योग्य मार्गदर्शन पण खूप तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.
मित्रांनो, तुम्ही माझं बरंच चॅनल पाहत असताल, बरेच लोक पाहतात पण लाईक करत नाहीत किंवा सबस्क्राईब करत नाहीत. तर मित्रांनो, विनंती आहे तुम्हाला, असाच माझा व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.